नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स स्टडी विथ प्रोफेसर कविता काटे या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहिती आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे BEdचे ऑनलाईन एक्झाम सुरू होत आहेत. याच अनुषंगाने आज आपण कोर्स क्रमांक 101 बाल्यावस्था वाढ आणि विकास या विषयाचे MCQ प्रश्नचा भाग 3 घेऊन आलेलो आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करत असतानाच सबस्क्रिप्शनचं बटन हे तिथे ऑन ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स ज्या आहेत त्या तिथे या चॅनलवरती व्हिडिओंच्या नवीन अपडेट्स मिळणार आहेत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, याला देखील जरूर जॉईन करा. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1 हा जो प्रश्न आहे भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत हे प्रश्न आहेत. सुयोग्य पद्धतीने भावनांची हाताळणी करणे हा मुद्दा भावनिक बुद्धिमत्तेच्या कोणत्या घटकात येतो? भावनिक बुद्धिमत्तेचे एकूण 5 घटक आहेत. त्यातले 4 घटक हे पर्यायामध्ये दिलेले आहेत. पर्याय पहा: आत्मभान, प्रेरणा, स्वनियंत्रण की सहसंवेदना. तर याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1चं ते आहे स्वयंनियंत्रण किंवा स्वनियंत्रण हे याचं उत्तर आहे. आपल्याला स्वनियंत्रणामध्ये सुयोग्य पद्धतीने भावनांची हाताळणी करता येणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त स्वतःच्या विघातक भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नैराश्यामधून आपल्याला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन आलं असेल तर त्या टेन्शनमधून बाहेर आपल्याला आपलं पडता आलं पाहिजे. कोणताही निर्णय आपण घेत असताना योग्य सत्सद बुद्धीने घेणं, जी काय आपल्या भोवतालची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जुळवून घेणं, या गोष्टी इथं करणं आवश्यक आहे. इंग्लिशमध्ये पहा: द इश्यू ऑफ हाऊ टू डील विथ इमोशन्स इन द राईट वे कम्स डाऊन टू विच कंपोनंट ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. याचं उत्तर आहे सेल्फ कंट्रोल इज द कंपोनंट. सेल्फ कंट्रोल हा तिथे घटक सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 इतरांच्या भावना संवेदना समजून घेणे हा मुद्दा भावनिक बुद्धिमत्तेच्या कोणत्या घटकात येतो? आत्मभान, सामाजिक कौशल्य, प्रेरणा की सहसंवेदना. पुन्हा भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटकातले 4 घटक इथं पर्यायामध्ये सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2चं जे उत्तर आहे ते आहे सहसंवेदना. जे आहे ते सहसंवेदना इथं असणं आवश्यक आहे. इतरांच्या भावना समजावून घेणं म्हणजेच काय? इतरांच्या संवेदना समजून घेणं, त्याबद्दल आपल्याला जाणीव असणं, सुखाची संवेदना, दुःखाची संवेदना. एखाद्या प्रसंगाकडे आपण स्वतःच्या दृष्टिकोनातून तर पाहतोच, परंतु इतरांच्या दृष्टिकोनातून आपण त्या प्रसंगाला पाहायला शिकलं पाहिजे. समाजामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी आपल्याला चांगल्या प्रकारे संवाद साधता आला पाहिजे. त्या प्रत्येक व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांची आणि भिन्नतेची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. तरच आपण त्या व्यक्तीशी चांगल्या प्रकारे संवाद हा साधू शकतो. याला इथं म्हटलेलं आहे सहसंवेदना. अंडरस्टँडिंग द फिलिंग ऑफ अदर्स इज अन इश्यू ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. कुठला इश्यू आहे इथं? प्रकार आहे इम्पथी. इट्स नॉट अ सिम्पथी. सिम्पथी नाही, सहानुभूती नाही आहे, इम्पथी आहे, समान अनुभूती आहे. समान अनुभूती आपल्याला इतरांसारखी. त्याला दुःख झाले आपण अनुभवलं पाहिजे. अरे आपल्याला दुःख झालं तर कशा प्रकारे भावना आहे, त्याला सुख झालं किंवा आनंद झाला तर आपल्याला ती भावना आली पाहिजे. याला नंतर समान अनुभूती, इम्पथी किंवा सहसंवेदना. पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 टिंबटिंब यांनी भावनिक बुद्धिमत्तेची 5 अंगे मांडली. डॅनियल गोलमन, जॉन मेयर, पीटर सॅल्वे की सायमन बिनी. त्याचं उत्तर आहे ते आहे डॅनियल गोलमन जे आहेत त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेची 5 अंग मांडलेली आहेत. डॅनियल गोलमन यांचं असं म्हणणं होतं की आपले इतरांशी स्नेहाचे संबंध जे आहेत, प्रेमाचे जे संबंध आहेत ते सुव्यवस्थित स्थापन करण्यासाठी स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची जी काही क्षमता आहे ती कशी निर्माण होते? तर ती स्वतःच्या प्रेरणेतूनच निर्माण करणं म्हणजे भावनिक. म्हणजे इतरांचं काही आपण सगळ्यांचं ऐकायचं पण स्वतःच्या मनाचं करायचं. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. योग्य विचार करून आपण तिथे भावनिक बुद्धिमत्ता आपली ही वाढवली पाहिजे. हू रिप्रेझेंट्स द 5 लिम्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स? डॅनियल गोलमन रिप्रेझेंट्स द 5 लिम्स और 5 टाइप्स और एलिमेंट्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 जीवनाचे ध्येय ठरवून ती गाठण्याचा प्रयत्न करणे हा मुद्दा भावनिक बुद्धिमत्तेच्या कोणत्या घटकात येतो? प्रेरणा, आत्मभान की सामाजिक कौशल्य की सहसंवेदना. आता त्याचं ध्येय ठरवायची आहेत जीवनाची आणि ती गाठण्याची सुद्धा आहेत. यासाठी या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4चं ते आहे प्रेरणा. इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन आपल्याला इथं असणं आवश्यक आहे. आपण जीवनाची ध्येय ठरत असताना काही ध्येय आपली उच्च असतात, काही ध्येय छोटी असतात. उच्च ध्येय गाठण्यासाठी आपण वैयक्तिक ध्येयांचा त्याग करता आपल्याला आला पाहिजे आणि उच्च ध्येय गाठण्यासाठी आपल्याला पुढाकार घेता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपलं मनोबल टिकवता आलं पाहिजे, धडपड करता आली पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे, आशावादी राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये. तर तिथं प्रेरणा ही आपली टिकून राहणार आहे.
इंग्लिशमधले विद्यार्थी पहा, द पॉईंट इज टू सेट गोल्स अँड ट्राय टू रिच देम. व्हॉट इज द कंपोनंट ऑफ इमोशनल इंटेलिजन्स? द आन्सर इज इन्स्पिरेशन ऑर मोटिव्हेशन. क्वेश्चन नंबर 5. खालीलपैकी एकपक्षीय राजकीय विचारसरणीचा प्रकार कोणता? इथे राजकीय विचारसरणीचे प्रकार इथं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पर्याय पहा, भांडवलशाही, लोकशाही, कम्युनिस्ट की समाजवादी. तर याच्यामध्ये जे काही उत्तर आहे प्रश्न क्रमांक 5चं ते जर आपण पाहिलं तर एकपक्षीयमध्ये काय असतात? 2 विचारसरणी आहेत, एकपक्षीय आणि व्यक्तिनिष्ठ. एकपक्षीयमध्ये आहे फॅसिस्ट, नाझी आणि कम्युनिस्ट. व्यक्तिनिष्ठमध्ये आहेत भांडवलशाही, लोकशाही आणि समाजवादी. मग इथं एकपक्षीय विचारलेलं आहे, मग याचं उत्तर आहे कम्युनिस्ट जे आहे याचं उत्तर आहे. एकपक्षीयमध्ये काय काय येतात? फॅसिस्ट, नाझी आणि कम्युनिस्ट इथे एकपक्षीयमध्ये येतात. तर आपला जो पर्याय आहे कम्युनिस्ट तो इथे बरोबर आहे. आणि जे काही व्यक्तिनिष्ठमध्ये आहेत भांडवलशाही, लोकशाही, समाजवादी हे व्यक्तिनिष्ठमध्ये मोडतात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ पार्टिशन पॉलिटिकल आयडियोलॉजी? त्याचं जे उत्तर आहे ते आहे कम्युनिझम. ओके, पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 6. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर करणे हा लोकशाहीचा कोणता अर्थ आहे? लोकशाहीचे अनेक अर्थ आहेत. कुठल्या कुठल्या याने घेतोय आपण दृष्टिकोनातून ते पाहणं इथं गरजेचं आहे. पर्याय पहा, आर्थिक अर्थ, सामाजिक अर्थ, नैतिक अर्थ की वरीलपैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 6चं जे उत्तर आहे ते आहे नैतिक अर्थ. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर करणे हा नैतिक अर्थ, याला मॉरॅलिटी म्हणतात. आर्थिकमध्ये काय सांगितले? प्रत्येकाच्या मूलभूत गरजा भागवणे, यासाठी आर्थिक अर्थ आहे. सामाजिकमध्ये काय सांगितले? प्रत्येक जी काही व्यक्ती आहेत त्या सर्वांना समान संधी प्राप्त होणे, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धार्मिक आणि सामाजिक विभिन्नता, श्रमप्रतिष्ठा याचा आदर करणे म्हणजे सामाजिक अर्थ आहे. नैतिकमध्ये काय आहे? व्यक्तीची प्रतिष्ठा जपणे हे नैतिकमध्ये येतं. व्हॉट डज इट मीन? द रिस्पेक्ट द डिग्निटी ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल, याचा आहे इथिकल मिनिंग किंवा मोरल मिनिंग याचा अर्थ इथे होतो. 7वा प्रश्न पहा, टिंबटिंब राज्यव्यवस्थेत स्वतःचे विचार जनतेवर लागण्यासाठी किंवा लादण्यासाठी आपल्या विचारसरणीला जनतेच्या कल्याणाचे रूप देऊन आभास निर्माण केला जातो. म्हणजेच त्यांची विचारसरणी जी आहे ती खूप चांगली आहे असं जनतेला भासवलं जातं आणि असं सांगितलं जातं की तुमचं खूप कल्याण होणार आहे ही विचारसरणी जर तुम्ही बाळगली तर. अशी कुठली राज्यव्यवस्था असते? समाजवादी, लोकशाही, भांडवलशाही की हुकुमशाही? तर याचं अचूक उत्तर आहे हुकुमशाही राज्यव्यवस्थेमध्ये लोकांना असं भासवलं जातं की तुमच्या कल्याणासाठी आम्ही सगळं करतो, परंतु लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं हुकुमशाही राज्यव्यवस्थेमध्ये आणि त्यांच्यावर ते राज्यव्यवस्थेचे जे काही विचार आहेत ते जनतेवर तिथे लादले जातात किंवा लागू केले जातात. याचं उत्तर आहे डिक्टेटरशिप. 8वा प्रश्न पहा, टिंबटिंब या विचारसरणीत जड वस्तू उत्पादनाने समाजाचे व राज्य संस्थेचे स्वरूप निश्चित केले जाते असं कुठला विचारसरणी किंवा प्रवाह आहे? हुकुमशाही, साम्यवादी, समाजवादी की लोकशाही? तर याचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे समाजवादी. इन दिस आयडियोलॉजी द नेचर ऑफ सोसायटी अँड स्टेट इन्स्टिट्यूशन इज डिटरमाइंड बाय द प्रोडक्शन ऑफ हेवी गुड्स. कम्युनिझम जे आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे साम्यवादी जे आहे साम्यवादी कम्युनिझम. तर यांचं असं म्हणणं होतं की साम्यवादाची जी काही चळवळ आहे ती कामगारांची हुकुमशाही स्थापन करण्यासाठी असते. साम्यवादी विचारसरणीमध्ये कामगार जो आहे तो केंद्रबिंदू आहे कुठल्याही शिक्षण व्यवस्थेचा आणि कामगारांच्या शिक्षणावर तिथे भर दिलेला असतो. यामुळेच कामगारांच्या परिश्रमावरच उत्पादित वस्तूचे मूल्य अवलंबून असल्यामुळे शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि परिश्रमाला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे जड वस्तू म्हणजेच काय हेवी गुड्स याचं निर्माण करणं या अनुषंगाने समाजाचे आणि राज्यव्यवस्थेचे संस्थेचे स्वरूप तिथं निश्चित केलं ते असा साम्यवादाचा सिद्धांत आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 9. आपल्या भारत देशाने टिंबटिंब या शासन व्यवस्थेचा स्वीकार केला गेलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. हुकुमशाही, लोकशाही, साम्यवादी की समाजवादी? तर याचं अचूक उत्तर आहे लोकशाही जे आहे लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. लोकशाहीमध्ये काय आहे? लोकशाही म्हणजेच काय आहे? लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये शांततामय मार्गाने प्रश्न सोडवणे, स्वयंशिस्त राखणे, शासन व्यवस्थेमध्ये लोकांचा सहभाग असणे, विचारांचे स्वातंत्र्य, भाषणाचे स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असणे, सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांचा समान सहभाग असणे, आर्थिक न्याय असणे, कुठल्याही समस्येवर चर्चात्मक मार्गाने तोडगा काढणे, प्रामाणिकपणा, शास्त्रीय दृष्टिकोन असणे, घटनेने जे काही अधिकार दिले त्या अधिकार आणि कर्तव्यांसाठी जागरूक असणे, सत्तेवर असलेल्या पक्षाने दुसऱ्या पक्षाचे म्हणणे ऐकणे, हे खूप महत्त्वाचं वाक्य बोलते मी, सत्तेवर असलेल्या पक्षाने दुसऱ्या पक्षाचे म्हणणे ऐकणे हे खरं लोकशाही शासन व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. राज्यघटनेने ते दिलेलं आहे.
9चं उत्तर आहे डेमोक्रेसी. पुढील प्रश्न पहा 10वा. शिक्षणाच्या संधीमध्ये समानता आणणे हे कोणत्या व्यवस्थेचे शैक्षणिक ध्येय असते? हुकुमशाही शिक्षण व्यवस्था, समाजवादी, लोकशाही की समाजवादी व लोकशाही? तर 10व्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. समाजवादी आणि लोकशाही शासन व्यवस्थेचं जे ध्येय आहे ते आहे शिक्षणाच्या संधीमध्ये समानता आणणे. हे समाजवादाने पण सांगितले. समाजवादाने आणखी काय सांगितलंय? समाजवाद म्हणजेच काय आहे? लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे स्वप्न हे समाजवादाचं आहे. समाजवादाचा गाभाच आहे लोकांचं कल्याण झालं पाहिजे. शिक्षण पद्धतीमध्ये समाजवादामध्ये शासनाचे नियंत्रण असते. सर्वांना शिक्षणाची समान संधी प्राप्त करून दिली जाते. त्यानंतर समाजवादी शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाची व्यक्तिनिष्ठ ध्येय आणि समाजनिष्ठ ध्येय यांची सांगड इथे घातलेली असते. तसेच स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या नैतिक मूल्यांना देखील शिक्षण पद्धतीमध्ये महत्त्व दिलं गेलेलं असतं. 10व्याचं जे उत्तर आहे ते सोशलिस्ट अँड डेमोक्रेटिक एज्युकेशनल सिस्टीम. 11वा प्रश्न पहा. अंध मुलांना कोणत्याही प्रकारच्या आकृत्या व नकाशे यांच्या संदर्भामध्ये काढण्यासाठी टिंबटिंब या साहित्याचा वापर करतात? लेखनपाटी, ब्रेल पुस्तके, रबर मॅट व स्पटव्हील की टेलर फ्रेम? आता अंध मुलांसाठी कोणकोणती शैक्षणिक साहित्य इथं वापरली, कोणकोणती शैक्षणिक साहित्य आहेत हे आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक असणार आहे. अंध मुलं म्हणजेच काय? ज्यांना पूर्णतः अंध आहेत किंवा इथं ती अंशतः अंध आहेत अशी जी मुलं आहेत ती अंध मुलं या कॅटेगरीमध्ये येतात. मग या अंध मुलांना कुठल्या कुठल्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य इथे असणार आहे? लेखनपाटी, ब्रेल पुस्तके, रबर मॅट, स्पटव्हील की टेलर फ्रेम? तर 11व्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे रबर मॅट व स्पटव्हील ही जी आहेत ही साधनं किंवा हे साहित्य आकृत्या आणि नकाशे काढण्यासाठी अंध मुलांना तिथे उपयुक्त असणार आहे. याच्या व्यतिरिक्त अंध जी मुलं आहेत ती अंध मुलं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य तिथे वापरू शकतात. त्याच्यामध्ये आता जे पर्यायामध्ये दिलेलं आहे ती सगळी जी काही साहित्य आहेत ती सगळी साहित्य ही अंध मुले वापरतात. मग यामध्ये अंध मुलांसाठी जी काही ब्रेल पुस्तक आहेत त्या ब्रेल लिपीत जनक आहेत लुईस ब्रेल आहेत. त्यांनी सर्वसामान्य मुलांसाठी असलेली जी काही पुस्तकं आहेत ती ब्रेल लिपीमध्ये लिहिलेली आहेत आणि ही पुस्तकं अक्षरांना स्पर्श करून वाचली जातात. लेखनपाटीमध्ये काय असतं? लेखनपाटीमध्ये असं असतं की ब्रेल लिहिण्यासाठी विशिष्ट रचना असलेली पाटी असते आणि त्या पाटीमध्ये विद्यार्थ्यांच्या वयाला अनुसरून लेखनपाटीला जोडून एक पट्टी असते, त्यावर 6 टिंबांची रचना असते. गणित पाटी टेलर फ्रेम म्हणजेच काय आहे? याच्यामध्ये अंकगणित आणि बीजगणित शिकण्यासाठी या पाटीचा उपयोग होतो. अंकचिन्ह काढता येतात. टेलर या संशोधकाने या पाटीचा शोध लावलेला आहे. त्यामुळे या साधनाला टेलर पाटी किंवा टेलर फ्रेम किंवा गणित पाटी असं म्हणतात. रबर मॅट आणि स्पटव्हील जे या प्रश्नाचं उत्तर आहे याच्यामध्ये अंध मुले रबर मॅट आणि दातेरी चाक असलेली कातणी, स्पर्शीय खुणा असलेली फुटपट्टी, कोनमापक, दातेरी वक्र चक्र असलेली कंपास यांच्या साहाय्याने उठावदार आकृती आणि चित्र काढू शकतात आणि त्या आकृती आणि चित्र स्पर्शाने पाहू शकतात. याच्या व्यतिरिक्त अंध मुलांसाठी जे काही साहित्य आहे ते आहे गतिशील काठी आहे. त्या गतिशील काठीमध्ये थर्मोकॉल मशीन आहे. हस्ताक्षर मार्गदर्शिका आहे. गतिशील काठीमध्ये वातावरणाशी परिचय होण्यास आवाज निर्माण करणारी काठी आहे ती. या काठीमुळे अंधांना आपण पाहतो पिक्चरमध्ये किंवा इतर ठिकाणी अंध लोक ती काठी घेऊन फिरतात रस्त्याने बघा, ती गतिशील काठी असते. हिंडण्या फिरण्यासाठी उपयुक्त त्यांना असते. थर्मोकॉल मशीनच्या साहाय्याने ब्रेल मजकूर किंवा इतर आकृत्या काढता येतात आणि हस्ताक्षर मार्गदर्शिका हे जे आयताकार उपकरण आहे धातू, प्लास्टिक किंवा लाकडाचे असतं ते, त्याच्या साहाय्याने निश्चित जागेमध्ये त्यांना स्वाक्षरी इथं करता येते. पुढील प्रश्न आपण पाहूयात 12वा. खालीलपैकी कोणती लक्षणे मतिमंद बालकास लागू होतात असं विचारलेलं आहे? अवधान कक्षा अल्प असणे, स्मरणशक्ती दुबळी असणे, त्यानंतर आहे स्वतःची कामे करताना अडचण जाणवणे आणि वरील सर्व. तर याचं जे उत्तर आहे ते आहे वरील सर्व जी आहेत ही मतिमंद बालकांची लक्षणं आहेत. मतिमंद बालकं म्हणजे कोणती बालकं? ज्यांचा बुद्धिगुणांक 70पेक्षा कमी आहे, 70पेक्षा कमी बुद्धिगुणांक आहे अशी बालकं मतिमंद बालकं आहेत. या मतिमंद बालकांची शैक्षणिक संपादनूक जी आहे ती सदैव घटत जाते. त्यांच्यामध्ये आणखी जर लक्षणं आपण पाहिली तर त्यांच्यामध्ये वारंवार उजळणीची आणि अभ्यासाची आवश्यकता असते. त्यांना आत्मविश्वास कमी असतो, नेहमी बेचैन असतात, अवयवांचा ताळमेळ क्षमता नसते, सूचना पटकन समजत नाहीत, कम्युनिकेशन त्यांना करता येत नाही, भाषिक आणि संप्रेषण क्षमतेमध्ये अडचणी जाणवतात, स्वत्वाचा अभाव यांच्यामध्ये
दिसून हा येत असतो. मतिमंद बालक 70च्या खाली जर पाहिलं तर आपण 4 प्रकारचे मतिमंदत्व आहेत, ते देखील तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी याच्याबाबत स्पष्टीकरण केलेलं आहे. 13वा प्रश्न पहा. बोललेल्या वाक्यांचा ऐकून अर्थ समजत नाही, अक्षरे आणि शब्द उलट वाचतात, हे कोणत्या अध्ययन अक्षमतेचं लक्षण आहे? डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्किया की कर्णबधिरत्व? तुम्हाला अध्ययन अक्षमता, लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय इथं माहिती असणं आवश्यक आहे. 13वा जो प्रश्न आहे, 13व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते इथं दिलेलं आहे. डिस्लेक्सिया म्हटलेलं आहे इथं. डिस्लेक्सिया ही अशी अध्ययन अक्षमता आहे, त्याला म्हणतात वाचन अक्षमता, म्हणजे इथे वाचता येत नाही मुलांना. डिस्लेक्सियामध्ये काय होते पहा, ही मुलं कागदावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, वाचताना डावीकडून उजवीकडे त्यांना डोळे फिरवणे अवघड जातं, बोललेल्या वाक्यांचा अर्थ समजत नाही, अक्षर उलट वाचतात. म्हणजेच काय, इथं जर मी शब्द लिहिला र वा, तर ही मुलं काय वाचतील? वा र असं वाचतील. त्यानंतर चुकीच्या क्रमाने अक्षर लावून शब्द तयार करतात, अंक चुकीचे वाचतात, म्हणजेच 3ला 6 म्हणतील आणि इंग्रजीमध्ये 6ला 9 म्हणतील, अशा पद्धतीने आहे. त्यानंतर अनावश्यक अक्षर देखील जोडतील, अशा पद्धतीची ही मुलं असतात. पुढचा प्रश्न 14वा. चुकीचे अंक वापरणे, चुकीचा क्रम लावणे, हिशोब न जमणे ही कोणाची लक्षणं आहेत? डिस्लेक्सिया, डिस्कॅल्किया, डिस्ग्राफिया की मतिमंद? 14व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे डिस्कॅल्किया. डिस्कॅल्किया ही जी काही डेफिशियन्सी आहे, डिसॅबिलिटी आहे, लर्निंग डिसॅबिलिटी, याच्यामध्ये काय होतं, मुलांना अंक चुकीचे वापरतात, अंकांचा क्रम चुकीचा लावतात, त्यांना अंकांचा क्रम चुकीचा लावला त्यानंतर त्यांना मूलभूत क्रिया ज्या आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या क्रिया त्यांना जमत नाहीत. अशा पद्धतीने यांच्यामध्ये आकडेमोड किंवा गणितातील अक्षमता असते, म्हणून यांना कॅल्क्युलेशन लक्षात काय ठेवायचं, कॅल्क्युलेशन हा शब्द लक्षात ठेवायचं, डिस्कॅल्किया. पुढील प्रश्न पहा. टिंबटिंब म्हणजे कुठले? डोक्यात पाणी झाल्याने हा प्रकार दिसून येतो, यामध्ये डोक्याचा आकार खूप मोठा असतो. हा जो काही प्रकार आहे याला इथं काय म्हटलं गेलं हे विचारलं इथे. हायड्रोसिफिली, मंगोलिझम, क्रेटिनिझम की गॅलॅक्टोसेमिया? तर हा जो प्रश्न आहे 15वा, याचं जे उत्तर सांगितलेलं आहे ते आहे हायड्रोसिपिली हा प्रकार आहे इथे. हायड्रोसिपिली या प्रकारामध्ये असं घटना घडते. जर मंगोलिझममध्ये काय होतं, मंगोलिझम जे आहे या मुलांचं डोकं लहान आणि गोल असतं, ओठ जाड, केस विरळ, चेहरा चपटा, डोळे बारीक, बुद्धिगुणांक अतिशय कमी. त्यानंतर क्रेटिनिझममध्ये काय, जड मानता, व्यक्तीच्या शरीरातले थायरॉइड ग्रंथीचं कार्य जर बिघडलं तर हा दोष मतिमंदतेचा प्रकार आहे. यांचं कातड जाड आणि वृक्ष असतं, यांना फिट्स देखील येऊ शकतात, शारीरिक आणि मानसिक वाढ यांची खुंटते. गॅलॅक्टोसेमियात काय होतं, शरीरातले जैव रसायनांमध्ये बिघड झाल्यामुळे मानसिक मंदत्व येतं. आणि आणखी एक प्रकार याच्यामध्ये मायक्रोसिकफिल, यामध्ये मुलांच्या जन्माच्या आधीच्या परिस्थितीतील काही कारणामुळे अडथळे आल्याने हा दोष होतो. यामध्ये मुलांच्या डोक्याचा आकार खूप लहान असतो, बाळाचे कपाळ आणि हनुवटी अगदी जवळ असतं आणि बुद्धिगुणांक या सगळ्याच प्रकारामध्ये बुद्धिगुणांक हा कमीच असतो. 15वेचं उत्तर आहे हायड्रोसिपिली, डोक्यात पाणी झाल्याने हा प्रकार इथे दिसून येतो. पुढचा प्रश्न पाहूया 16वा. खालील क्रियेतून विकासाचे कोणते तत्व दिसून येते, असं इथं प्रश्न विचारलेला आहे. तर कृती काय आहे, शारीरिक विकासाची दिशा डोक्याकडून पायाकडे असते. पर्याय काय आहेत, विकास क्रमबद्ध आणि सतत असतो, विकासामध्ये परिपक्वता असते, त्यानंतर विकासाच्या शीर्षपादी आणि केंद्र परिसरीय प्रवृत्ती असतात आणि विकासामध्ये बदलाचा अंतर्भाव असतो. आता तुम्ही इथं सगळं पाहिले, विकास प्रक्रियेची ही तत्त्व दिलेली आहेत. या विकास प्रक्रियेच्या तत्वांना अनुसरून वेगवेगळी वैशिष्ट्ये इथे सांगितली गेलेली आहेत. मग यामध्ये कुठलं वैशिष्ट्य इथं, या उदाहरणाला कोणतं वैशिष्ट्य इथं लागू होतं आहे हे आपल्याला इथे पाहणं आवश्यक असणार आहे. तर या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे 16व्याचं ते आहे विकासाच्या शीर्षपादी आणि केंद्र परिसरीय प्रवृत्ती जे काही तत्व आहे हे तत्व इथे लागू होतं. विकास प्रक्रियेची जवळजवळ 14 ते 15 तत्वे आहेत, ते तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा आणि कोणत्या तत्वाला कोणतं उदाहरण इथे लागू होतं हे देखील तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक असणार आहे. तर या तत्वाला जे आहे विकासाची दिशा जी आहे, त्या विकासाची दिशा, शारीरिक विकासाची दिशा जी आहे डोक्याकडून पायाकडे असते. म्हणजे आपण पहिले मुलाच्या डोक्याकडे पाहतो, कुठलाही मुलगा उभं राहत असताना किंवा त्याचा बॅलन्स करत असताना आपण त्याच्या डोक्याकडे पहिलं पाहतो. म्हणजेच डोक्याकडून पायाकडे जे आहे, डोक्याकडून पायाकडे ही विकासाचं जे काही तत्व इथे सांगितलेलं आहे
ते आपण इथं पाहिलेले आहे. डोक्याकडून पायाकडे या पद्धतीने व्यक्तीच्या विकासाची प्रक्रिया जी आहे ती व्यक्तीच्या विकासाची प्रक्रिया ही होत असते. पुढील प्रश्न आता आपण पाहूया. तिथे या बाकीच्या पर्यायांना अनुसरून सुद्धा वेगवेगळी उदाहरणं तिथे सांगितलेली आहेत. विकास क्रमबद्ध आणि सतत असतो म्हणजेच काय, कंटिन्यू विकास होतो. शारीरिक विकासाचा जर आपण विचार केला तर मूल पहिलं पालथं पडतं, मग सरकतं, मग रांगतं, मग बसतं, उभं राहतं, चालतं आणि शेवटी धावतं. हा विकासाचा क्रमबद्ध आहे, सतत आणि क्रमबद्ध आहे. परिपक्वता म्हणजेच काय, व्यक्तीच्या अवयवांची योग्य वाढ आणि विकास झाली कधी आपण म्हणतो ती परिपक्व झाली. वेगवेगळे शारीरिक आणि मानसिक परिपक्वता आहे. विकासामध्ये बदलांचा अंतर्भाव असतो म्हणजेच काय, गर्भधारणेच्या वेळी अतिशय सूक्ष्म ठिपका असणारा जो काही जीव आहे तो मोठा होतो. नंतर हात, पाय, तोंड, डोळे सगळं त्याला येतं. म्हणजे जन्मापासून शेवटच्या अवस्थेपर्यंत मृत्यूपर्यंत अनेक अवस्थांमध्ये विकासामध्ये बदल होत असतो. आपला पर्याय जो आहे शीर्षपादी आणि केंद्र परिसरीय वृत्ती. डेव्हलपमेंट इज अ सेफेलोकॉडल अँड प्रॉक्सिमोडिस्टल टेंडन्सी. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, शीर्षपादी वृत्ती आहे त्याच्यामध्ये काय होतं, विकास हा रेखांशी असाप्रमाणे असतो. लॉन्जिट्युडनल ॲक्सिस म्हणजे शारीरिक आणि कारक विकासाची दिशा. सपोज आपण जर म्हटलं हे आपलं डोकं आहे तर इथं डोक्याकडून पायाकडे अशी असते शारीरिक विकासाची दिशा, डोक्याकडून पायाकडे. त्यानंतर दुसरं जे आहे म्हणजे बालक उभं राहायला शिकण्यापूर्वी आपलं लक्ष त्याच्या डोक्याकडे जातं आणि नंतर शेवटी पायाकडे जातं. हा जो प्रकार आहे तो आहे शीर्षपादी. शीर्ष पहिलं आणि पद म्हणजे पाय नंतर. दुसरा जो आहे केंद्र परिसरीय प्रवृत्ती म्हणजेच काय, त्यामध्ये विकास हा पासूनपर्यंत किंवा जवळून लांब असा होतो. जवळून लांब म्हणजेच काय, सुरुवातीच्या काळात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी बालक हे पूर्ण शरीराची हालचाल करतं, परंतु थोडं थोडं मोठं झाल्यानंतर काय करतं, विशिष्ट अवयवांची हालचाल करतं. पहिले बाहू, हात, मनगट आणि शेवटी फक्त बोटं. त्याला कळतं की आपण फक्त बोटांची जरी हालचाल केली तरी ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. याला म्हणतात केंद्र परिसरीय, म्हणजेच एका केंद्राच्या बिंदूकडून इतर ठिकाणी ते होत असतं. 17वा प्रश्न पहा. कुमारावस्थेतील बालके कोणीतरी आदर्श शोधतात हे विकासाच्या कोणत्या घटकात येतं. आता आपल्याला इथं कुमारावस्थेची जी काही आहेत शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक जे काही आहेत अवस्था इथं माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये कुमारावस्थेमधील बालकं कोणीतरी आदर्श शोधतात हे कुठलं वैशिष्ट्य आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे सामाजिक विकासामध्ये हे येतं. या वयातील जे काही मुलं असतात ते गट करून राहतात आणि त्या गटाशी त्यांची निष्ठा असते. या वयातले मुलं चित्रपटातले हिरो, हिरोईन किंवा समाजातले काही समाजसुधारक अशा व्यक्तींना किंवा काही शिक्षक चांगले असतील तर शिक्षकांना आदर्श मानतात. सोशल डेव्हलपमेंटमध्ये असतं की आपण काहीतरी आयडियोलॉजी, काहीतरी इथं आयडियल व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न करतो. 18वा प्रश्न पहा. कल्पना विलासात रंगून जाणे हे कोणत्या घटकात येते. भावनिक विकास, सामाजिक विकास, शारीरिक विकास की मानसिक विकास. कुमारावस्थेमध्ये कल्पना विलासात रंगून जाणे हे द इमोशनल याच्यामध्ये भावनिक विकासामध्ये येत असतं. कल्पना विलासात रंगून जाणे म्हणजेच काय आहे, व्यक्ती किंवा तो बालक भावी जीवनाविषयी स्वप्न रंगवणे. वस्तुस्थितीकडे थोडंसं दुर्लक्ष करते ती व्यक्ती, वस्तुस्थिती काय ते पाहत नाही. सुखी स्वप्न कशी रंगवायची याचं अज्ञान असल्यामुळे ती मुलं चिंताग्रस्त, हळवी आणि काही प्रमाणात भित्री होतात. थोडी कल्पना विलासात रंगून जात. त्याचं इमोशनल डेव्हलपमेंट याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19वा. दोन बालकांची बुद्धिमत्ता सारखी असली तर त्यांच्या आवडीनिवडीमध्ये फरक असू शकतो. यातून विकास प्रक्रियेचे कोणते तत्व दिसून येते. आता विकास प्रक्रियेची तत्वे अभ्यासूनच ठेवा. 14 तत्वे आहेत, 14 ते 15. पहिला आहे विकास प्रक्रियेमध्ये संश्लेषण विश्लेषण असते. विकास प्रक्रियेमध्ये प्रशिक्षण मार्गदर्शन असते. विकास प्रक्रिया सतत चालणारी असते. विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभेद असतात. अतिशय सोपं उत्तर आहे की विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभेद असतात हे तत्व आहे. म्हणून दोन बालकांची बुद्धिमत्ता जरी सारखी असली तरी देखील त्यांच्या आवडीनिवडी ह्या पूर्णपणे वेगळ्या असू शकतात. काही एका बालकाला डान्स आवडतो, एका बालकाला गायन आवडते, अशा वेगळ्या, एका बालकाला लेखन, एकाला वाचन आवडते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अभिरुची त्याच्या असू शकतात. परंतु बुद्धिमत्ता त्यांची सारखीच आहे. हे व्यक्तिभेद इंडिव्हिज्युअल डिफरन्स हे तत्व आहे विकास प्रक्रियेमध्ये. तर याचं जे उत्तर आहे देर आर डिफरन्स इन द डेव्हलपमेंट प्रोसेस म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्स आहे तिथे. 20वा प्रश्न पहा. आधुनिक काळामध्ये, आधुनिक जो काळ आहे त्या आधुनिक काळामध्ये
पौगंडावस्थेचा कालावधी किती दिलेला आहे? आता बघा, पौगंडावस्था किंवा कुमारावस्थेचा कालावधी प्रत्येक पुस्तकात वेगळा दिलेला आहे, परंतु आधुनिक जर काळ आपण विचारात घ्यायचं ठरलं तर कुठला कालावधी आहे? 2 ते 6 वर्ष, 6 ते 12 वर्ष, 12 ते 14 वर्ष की 14 ते 21 वर्ष? तर याचं जे उत्तर आहे प्रश्न 20व्याचं, ते जे उत्तर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 20चं, यामध्ये असं सांगितलेलं आहे की पौगंडावस्था ही जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये जे काही वेगवेगळे कालावधीची विभागणी केलेली आहे, त्यामुळे त्यांनी 10 उपविभागामध्ये तिथे अवस्थांचं डिव्हायडेशन केलं आहे. यातला आपला जो प्रश्न आहे, पौगंडावस्था ही किती ते किती असते? तर 12 ते 14पर्यंत ही पौगंडावस्था असते. 2 ते 6पर्यंत जी असते ती जी आहे ती पूर्व बाल्यावस्था आहे. 6 ते 12पर्यंत जी आहे ती उत्तर बाल्यावस्था आहे. 12 ते 14 पौगंडावस्था आहे. 14 ते 21 कुमारावस्था आहे. 21 ते 40 तरुण्यावस्था आहे. अशा वेगवेगळ्या अवस्था आहेत, ती आधुनिक काळानुसार आहे. आणि आपलं जनरल जे जर पाहिलं आपण तर ते वेगळं आहे. त्यामध्ये जनरल याच्यामध्ये आपली किशोरावस्था 0 ते 5 आहे. त्यानंतर शैशवावस्था 0 ते 5 आहे. त्यानंतर किशोरावस्था 6 ते 12 आहे. त्यानंतर कुमारावस्था 13 ते 19 आहे. आणि प्रौढावस्था 20 ते 70 आहे. या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे 12 to 14 इयर्स. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा.